भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे असं आता कळतंय। भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार आता भाजपच्या संपर्कात आहेत आणि लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता आहे। भाजपकडून महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस पुन्हा एकदा राबवलं जाणार का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे। ही अतिशय मोठी बातमी आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, पुन्हा एकदा आपल्याला अशी चिन्ह दिसतायत की पुन्हा एकदा काही खासदार भाजपमध्ये आता आपली एंट्री करणार का, या संदर्भात आणखीन काय माहिती आहे? पूर्वी या संदर्भात जर का बघायचं तर एकूणच विधानसभा निवडणुकांचा जेव्हा निकाल लागला, एकूण मोठं मॅन्डेट जे आहे ते भाजपला आपल्याला मिळताना पाहायला मिळालेलं आहे। सोबतच महायुतीला देखील चांगलं यश मिळालेलं आहे। 235हून अधिक जागा ह्या महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठंतरी जे महाविकास आघाडी आहे तिथं कुठंतरी चलबिचल आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। भाजपच्या गोटातून आपल्याला ही सध्याला माहिती मिळते आहे की काही जे खासदार आहेत महाविकास आघाडीचे ते कुठंतरी भाजप आणि इतर पक्षांच्या संपर्कात आहेत आणि एकूणच या संदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत। यात प्रामुख्याने जर का पाहायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काही खासदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कात असल्याचं देखील आपल्याला कळतं आहे। भाजपच्या गोटातून ही माहिती आलेली आहे। वरिष्ठ नेत्यांकडनं या संदर्भातली माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर घडामोडी देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण जर का कायदा जर का पाहायचा तर एकूण सध्याला तुम्ही पक्ष जे आहे तो बदलवू शकत नाही, त्यामुळे कुठंतरी राजीनामा देऊन पुन्हा एकदा या संदर्भातल्या निवडणुकी संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। एकूण लोकसभे संदर्भात जर का पाहायचं तर लोकसभेमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये हे यश चांगलं मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे कुठंतरी मिशन लोटस पुन्हा एकदा भाजपकडनं केलं जात आहेत का, हे देखील सध्याला चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते। पूर्वी अभिषेक, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।